नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. चांदोली परिसराला हादरा. गवारेड्याच्या भीषण हल्ल्यात 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू. मिरजेत पूर्व वैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला. तलवार कोयत्यानं तब्बल 12 ते 13 वार. प्रकृती गंभीर. अभयनगरमध्ये घरफोडीचा थरार. बंद घर फोडून 1.5 लाखाहून अधिक दागिने लंपास. पार्सल कंपनी फोडणारा सराईत चोरटा LCBच्या जाळ्यात. 1.5 लाखांची रोकड जप्त. आणि पंजाबच्या पैलवानाला चितपट करत सिकंदर शेख ठरला आमदार केसरी. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. चांदोली परिसरातील शित्तूर वारुण इथं गवारेड्याच्या भीषण हल्ल्यात 75 वर्षीय शेतकरी यशवंत मारुती यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आज सकाळी शेतात गुरांसाठी वैरण काढत असताना अचानक समोर आलेल्या गव्यारेड्यानं त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. गव्याने शिंगावर उचलून जमिनीवर आपटत त्यांना तुडवल्यानं ते गंभीर जखमी झाले. शेजारच्या शेतकऱ्यांनी आरडाओरडा करत घटनास्थळी धाव घेतल्यानंतर गवा जंगलाच्या दिशेनं पळून गेला. जखमी यादव यांना तातडीनं शित्तूर वारुण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी कराड इथल्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येत होतं. दरम्यान शेडगेवाडी परिसरात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून वन विभागानं तातडीनं प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. मिरज शहरातील टाकळी रोड परिसरात भर दिवसा झालेल्या प्राणघातक हल्ल्यानं खळबळ उडाली आहे. पूर्व वैमनस्यातून शिवाथनीकर या तरुणावर 6 जणांच्या टोळक्यानं तलवार आणि कोयत्यानं जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेख आणि काजी गटातील जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. हल्लेखोरांनी शिवाथनीकर याच्यावर धारदार शस्त्रांनी तब्बल 12 ते 13 वार केल्याचं सांगितलं जात आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्यासह पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं कार्यरत आहेत. भर दिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सांगली शहरातील अभयनगर परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडी कोंडे तोडून तब्बल 1,65,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत. या प्रकरणी अभयनगर येथल्या सुवर्णा कृष्णदेव रसाळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 23 मे रोजी दुपारी 4 वाजल्यापासून ते 1 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश करून कपाटातील मौल्यवान दागिन्यांवर हात साफ केलाय. चोरी गेलेल्या ऐवजात 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 2 तोळ्याचे दुसरे गंठण, सोन्याचे पेंडंट, कानातील टॉप्स, सोन्याचे बदाम, गळ्यातील मणी, बाळाच्या बारशातील दागिने तसंच चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. या सर्व ऐवजाची किंमत सुमारे 1,65,000 रुपये असल्याचं सांगण्यात आलंय. घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवलीत. दरम्यान अभयनगर परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. जत तालुक्यातील डिलिव्हरी लिमिटेड पार्सल कंपनीच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या आरोपीला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून चोरीतील 1,52,500 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना LCBच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार नागज फाटा परिसरात सापळा रचून वैभव बबन जाधव राहणार होसेवाडी तालुका बारामती याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशी दरम्यान त्याच्याकडे आढळलेल्या रोख रकमेबाबत समाधानकारक माहिती देता आली नाही.
पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्यानं जतमधील पार्सल कंपनीच्या कार्यालयात चोरी केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यातील वचन संजराव जाधव हा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली LCBच्या पथकानं ही कारवाई केली आहे. अटक आरोपीला पुढील तपासासाठी जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. सांगली जिल्ह्यातील मिरज इथं पार पडलेल्या भव्य आमदार केसरी कुस्ती स्पर्धेचा मानाचा किताब महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांनी पटकावला. आमदार सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त फारुख जमादार फाउंडेशनच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर जंगी कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कुस्ती मैदानात लहान मोठ्या तसंच महिला गटातील मिळून 200हून अधिक कुस्त्या रंगल्या. मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि पंजाबच्या अबोध सिंग यांच्यातील निकाली लढतीनं. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या कुस्तीत सिकंदर शेख यांनी आपल्या खास छडी टांग डावाचा अचूक वापर करत अबोध सिंग याला चितपट केलं आणि मानाचा आमदार केसरी किताब आपल्या नावावर केला. यानंतर आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते सिकंदर शेख यांना मानाची गदा आणि रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. या भव्य कुस्ती मैदानाला आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि हजारो कुस्तीप्रेमी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.